आणि 5 तारखेला 5 जुलैला होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याआधी राजकारण चांगलंच तापू लागलंय आणि याची एक झलक मंगळवारच्या भाजपच्या कार्यक्रमात दिसली। हिंदी विरोधावरनं एकत्र येणाऱ्या ठाकरेंच्या इंग्रजी प्रेमावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली। मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेमध्ये शिकल्याच्या मुद्द्यावरनं सरकारनं ठाकरेंच्या कोंडीचा प्रयत्न केलाय। इंग्रजीला पाय खड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पाय खड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा। मला एक शब्द सांगा की मी इंग्रजीत बोलतोय, सगळं आपण अस्खलित मराठीतच बोलतो ना। बरं, मराठी भाषेत देखील घरी आमचं वातावरण मराठीत असतं। मी माझ्या घरात मराठी शिकलो पाहिजे, माझ्या घरात मराठी शिकवली पाहिजे, माझी मुलं सुना नातवंड यांना मराठी आलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका। दोन्ही ठाकरेंनी हिंदी विरोधात आवाज उठवत एकीचं बळ दाखवलं। शिवसेना असो किंवा मनसे, दोनही पक्षांचा मूळ गाभा राहिलाय मराठी बाणा। पण हे मराठी पण जपताना ठाकरेंनी त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवलं नसल्याचा मुद्दा पुढे करत सत्ताधाऱ्यांनी पलटवार केलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही दादरच्या बालमोहन शाळेचे विद्यार्थी, पण त्यांच्या पुढच्या पिढीनं शिक्षणाचे धडे गिरवले ते बॉम्बे स्कॉटिश या इंग्रजी शाळेत। याच मुद्द्यावरनं दोनही ठाकरेंना कानपिचक्या देत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला। इंग्रजीला पाय घड्या घालणारे लोक नाही आहेत, आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे। हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे, पण इंग्रजीला पाय घड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पाय घड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। ठाकरेंच्या मुलांची शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकदा खोचक टिप्पणी केली जाते। सध्याच्या हिंदी विरोधाच्या पार्श्वभूमीवर ही टीका अधिक तीव्र बनली आहे, पण याची कदाचित आदित्य ठाकरेंना कल्पना असावी, त्यामुळे त्या विषयावरनं पूर्ण तयारीत होते। न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात बोलताना बॉम्बे स्कॉटिशमधलं शिक्षण आणि मराठीवरचं प्रेम या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं। बघा, मी आता आपण कुठच्या भाषेत बोलतोय मगासपासून, मला एक शब्द सांगा की मी इंग्रजीत बोलतोय, सगळं आपण अस्खलित मराठीतच बोलतो ना। बरं, मराठी भाषेत देखील घरी आमचं वातावरण मराठीच असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित नुसतं देशातली नाही, नुसतं आशिया खंडातली नाही, तर जगातली एकमेव मुंबई महानगरपालिका असेल जिथे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये IB बोर्ड, ICSE बोर्ड, IGCSE बोर्ड, CBSE बोर्ड आणि SSE बोर्ड हे सगळे आणले। जिथे त्या शाळेनं गळती लागली होती तिथे 10,000 ऍप्लिकेंट्स आले 4,000 सीटसाठी। आम्हाला ऑनलाईन लॉटरी काढायला लागली। म्हणजे ज्या शिक्षण पद्धतीत मी जाऊ शकलो आणि शिकू शकलो, माझं हेच स्वप्न होतं, जे मी पूर्ण करून दाखवलं। दुर्दैवाने आता हे लोक बंद पाडतात, ते मी पुन्हा एकदा सत्तेत येईन आणि ते करीन। 2 दशकांनंतर दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासाठी निमित्त ठरले ते हिंदीच्या मुद्द्याचं। दोन्ही ठाकरे एकत्र येतात ते पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यामुळे दोन्ही ठाकरेंचं एकाच फ्रेममध्ये दिसणं राजकीय दृष्ट्या सुद्धा प्रभावशाली मानलं जात आहे। त्यामुळे सत्ताधारी सध्या हर प्रकारे दोन्ही ठाकरेंना कोंडीत पकडण्याच्या तयारीत दिसतात आणि याचीच झलक दिसली ती अमोल मिटकरी आणि नारायण राणेंच्या विधानातनं। मी मराठीच्या मुद्द्यावर भांडत असेल तर मला मराठी आली पाहिजे, मी माझ्या घरात मराठी शिकलो पाहिजे, माझ्या घरात मराठी शिकवली पाहिजे, माझी मुलं सुना नातवंड यांना मराठी आलं पाहिजे। घरात येणाऱ्या सुना असतील, घरातल्या महिला भगिनी असतील, त्यांना मराठी खाद्यपदार्थही करता आले पाहिजे, उपमा असेल, उकडपेंडी असेल, हे सगळं। नाहीतर फक्त मराठीचा मुद्दा, मराठीच्या गोरगरीब माणसाचा ते मानसिक शोषण करायचं आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या, हे कृपा करून आता प्रत्येकाने बंद करावं। असं मी म्हणाल, आता मराठी आता बोलतो ना, पुळका आलाय, मग मुलांना का इंग्लिश मीडियममध्ये शिकवलं, का शिकवलं, स्कॉटिशमध्ये कोणाला पाठवलं, याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिलंय।
आता ठाकरेंचा ब्रँड एकत्र येत असल्यानं नेते आणि कार्यकर्त्यांचं मनोबलही वाढलंय. त्यामुळे कोणत्याही टीकेला सडेतोड उत्तर द्यायला दोनही बाजूंचे नेते सज्ज आहेत. या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना. RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद. एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा. तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे. देवेंद्र फडणवीस एक GR काढा निदान महाराष्ट्रात तरी. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका. 5 जुलैची तारीख महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक असेल, कारण या दिवशी ठाकरेंची एकत्रित ताकद महाराष्ट्राला दिसेल. 5 तारखेच्या विजयी मेळाव्याला जरी पक्षाचं लेबल नसलं तरी राजकीय महत्त्व मात्र निश्चित असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक.